शेतकऱ्यांसाठी 31,628 कोटींचं पॅकेज जाहीर करण्यात आले। दुष्काळाबाबतच्या सर्व उपाययोजना लागू करण्यात आल्या। त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि म्हणून आम्ही म्हटलं ही पद्धत नको, जुनी पद्धत बरोबर आहे, कारण पीक कापणी प्रयोगामुळे 100% पैसे मिळतात आणि म्हणून आम्ही त्या पद्धतीकडे परत गेलेलो आहोत आणि त्या पद्धतीने विमा आम्ही देतो। महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यासाठी आज सर्वात मोठी लॉटरी लागलेली आहे, कारण की शेतकरी मित्रांनो आज सकाळपासून शेतकऱ्याच्या बँक खात्यात आता पीक विमा जमा होणार आहे। सर्वप्रथम बघा, आज शेतकरी राज्यासाठी एक अशी बातमी समोर आली आहे की जे ऐकून तुम्हाला सुद्धा एकदम खुश होऊन जाल। आता शेतकरी मित्रांनो बघा, ही महत्त्वाची माहिती तुम्ही अर्धवट सोडली तर तुम्हाला लय मोठं नुकसान होऊ शकतं। म्हणून सांगतोय की बघा शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आज या शेणाला नेमकं काय घडणार आहे विस्तार समजून घेणार आहोत। यावेळी आपण संपूर्ण माहिती सांगणार आहोत आणि आज सकाळपासून 100% शेतकऱ्याच्या खात्यात बघा पीक विम्याचे पैसे जमा होणार आहे। त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा, आता बघा शेतकरी भावांनो, पीक विम्याचा आणि अतिवृष्टीमुळे ज्या नुकसान झालं होतं त्यांचे पैसे आता थट्ट तुमच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। आता बघा सरकारने बघा वेळेपासून एक नवीन आदेश काढलाय, जे तुमचा प्रचंडला मोठा आधार देण्यात येणार आहे। आता पण येता एक लय मोठी पंचायत समिती झालेली आहे, कारण की तुमचं मोठं सांगण्यात येणार आहे, पुढे सांगण्यात येणार आहे की काय समस्या आलेली आहे, संपूर्ण माहिती सांगणार आहोत शेतकरी मित्रांनो। त्याचप्रमाणे बघा, ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता त्यासाठी बघा ही बातमी म्हणजेच की अडचणीच्या काळात मोठा आधार ठरणार आहे। आज अनेक जिल्ह्यातून ही आनंदाची बातमी पसरते, पण थांबा, ही रक्कम नेमकी कोणाला मिळणार आणि कोणाला नाही हे ऐकल्यावर तुम्हाला धक्काच बसेल। कारण की शेतकरी मित्रांनो बघा, आता सर्वप्रथम बघा, पात्र शेतकरी आणि अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यात डायरेक्ट पीक विम्याचे पैसे जमा होणार आहेत। त्याचप्रमाणे आता तुम्हाला म्हणालं की बघा नेमकं कोणत्या बँकात पैसे येणार आहे। आता सर्वप्रथम बघा शेतकरी मित्रांनो, कोणकोणत्या बँकेत पैसे जमा होणार आहे तर ऐका शेतकरी मित्रांनो। सर्वप्रथम म्हणजे की बघा महाराष्ट्र बँक, युनियन बँक, बँक ऑफ इंडिया यासारख्या सरकारी बँकेसह HDFC बँक यासारख्या खाजगी बँका सुद्धा कडक ताकीद दिलेल्या गेलेल्या आहेत। आजच्या या निर्णयामुळे आता बँकांना हेलपाटे बंद होणार आहे, कारण की आता बँकेत सुद्धा आपल्याला जाण्याची गरज पडणार नाही। डायरेक्ट आता बँकेत जाऊन पैसे काढून आणायचे आहे। त्याचप्रमाणे शेतकरी मित्र बघा, तुमच्या विम्याची रक्कम आता कितीही असो, पण ती आज तुमच्या खात्यात जमा होण्यासाठी एक अट मान्य करावी लागणार आहे। हे योजनातून नाव येण्यासाठी एक अशी अट घालण्यात आलेली आहे की जे केल्यावर अनेकांची झोप उडणार आहे। ती अट काय आहे हे थोड्याच वेळात तुमच्यासमोर उघड करणार आहोत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघत चला। सर्वप्रथम बघा, तुम्हाला सुद्धा कळलं पाहिजे की आता ती अट कोणती आहे। बघा, बीड जिल्ह्यामध्ये लवकरच या संदर्भात एक मोठी सभा घेतली जाणार आहे, जिथे लाभार्थ्यांची यादी जाहीर केली जातील आणि नागपूरच्या दरबारात सुद्धा यावर बघा शिक्कामोर्तब झाला असून आता फक्त पैशाचा वाटप व्हायला बाकी आहे। हे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तरच तुम्हाला तुमच्या नावाचा पत्ता लागणार आहे की तुम्हाला पैसे मिळणार की नाही मिळणार। बघा, आता या विम्याचा लाभ घेताना कोणती महत्त्वाची चूक टाळायची ही एकदा कान देऊ नये का? आज जर तुम्ही तुमचं कागदपत्र नीट अपडेट केलं नाहीत तर हक्काचे पैसे परत जाऊ शकतात। या माहितीमध्ये दडलेले स्पेशल्स ऐकलं की तुम्ही म्हणाल की बरं झालं बाबा, ही माहिती वेळेवर मिळाली। कारण की शेतकरी मित्रांनो बघा, आता सर्वात महत्त्वाची टिप म्हणजे कोणत्या 18 जिल्ह्यामध्ये माझ्या शेतकरी भावांनो हे पैसे मिळणार आहेत, ही यादी बघितलं नीट लक्ष घ्या। यामध्ये बघा कोणकोणते जिल्हे समावेश करण्यात आलेले आहे, कोणते 18 जिल्हे आहे, कोणत्या 18 जिल्ह्यात पैसे जमा होणार आहे। सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो लक्ष देऊ नये का, यामध्ये सर्वप्रथम जिल्हा म्हणजे की छत्रपती संभाजीनगर, त्याचप्रमाणे बघा शेतकरी मित्रांनो जालना, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचे नाव यादीत सर्वात वरती आलेले आहे आणि आज या जिल्ह्यातील आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे, कारण की आज त्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे। यापुढे जाऊन बोलायला झालं तर धाराशिव, लातूर, नांदेड आणि सोलापूर या पट्टीतील शेतकऱ्यांना सुद्धा आजचा दिवस लय मोठा राहणार आहे, कारण की लॉटरी लागलेली आहे। या जिल्ह्यातील माझ्या शेतकरी भावांनो, तुमच्या मोबाईलवर विम्याचा SMS आलाय का हे आत्ता तपासा। नसेल आला तर काय करावे हे मी तुम्हाला पुढे सांगतोच। त्यामुळे शेतकरी मित्रांनो बघा, अजून सुद्धा व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा। त्याचप्रमाणे अजून बघा, अमरावती जिल्ह्यात सुद्धा आज पीक विमा जमा होणार आहे। त्याचप्रमाणे अकोला, वाशिम आणि बुलढाणा
या भागातील शेतकऱ्यांना लय नुकसान झालं होतं, पण आता काळजी करू नका, कारण की शेतकरी मित्रांनो आजपासून या जिल्ह्यातला सुद्धा पीक विम्याचं वाटप सुरू झालंय. या यादीत तुमचं गाव आहे का हे बघण्यासाठी तुम्हाला अजून 2 मिनिटं थांबावं लागणार आहे. कारण की बघा आपण तुम्हाला तालुक्याची, जिल्ह्याची, त्याचप्रमाणे शेतकऱ्याची यादी सुद्धा दाखवणार आहोत, गावानुसार यादी दाखवणार आहोत. आता बघा यवतमाळ, वर्धा, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यातल्या सुद्धा शेतकऱ्यासाठी सुद्धा सरकारने विम्याची तिजोरी उघडी केलेली आहे. याशिवाय गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील सुद्धा यातून वगळले नाही. या 18 जिल्ह्यात आज मोठा धमाधूम सुरू होय. पण त्या एक अट बघा, त्या अटीचं काय? ती एक अट कोणती आहे? आता ती महत्त्वाची अट म्हणजेच की बघा स्पेशल्स असं होय, की आता ज्यांची बघा ती तारीख आता क्लेम केलेली होती. बघा ज्या शेतकऱ्यांच्या त्या तारखेला पीक विमा क्लेम केलेला होता त्यांनाच हे पैसे मिळणार आहे. पण त्याहून मोठी बातमी म्हणजेच ज्यांचे नाव पहिल्या यादीत नाहीत त्यांसाठी सरकारने एक नवीन मार्ग मोकळा ठेवलेला आहे. आता ते मार्ग कोणता आहे? शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक ऐका. हे नवीन मार्ग काय आहे बघा, आणि दुसरी यादी नेमकी कोणत्या तारखेला लागणार आहे यांची पक्कीच माहिती माझ्याकडे आलेली आहे. जर तुम्हाला ती माहिती हवी असेल तर एक सेकंद सुद्धा इकडे तिकडे बघू नका, कारण ती महत्त्वाची माहिती समजेल तरच तुमच्या खात्यात विम्याचे पैसे जमा होणार आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो, तर मंडळी ती खास तारीख आणि नवीन यादीची अधिकृत लिंक मी थोड्याच वेळात जाहीर करणार आहोत. तोपर्यंत तुम्हाला व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे. तुमचा जिल्हा आणि तुमच्या बँक कोणते आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ असाच शेअर करा, जेणेकरून कोणत्याही शेतकरी भावांना विम्यापासून वंचित राहू नये. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा, जर तुम्हाला पैसे हे व्हिडिओ आला असेल तर शेतकरीपर्यंत नक्की शेअर करा. कोणत्याही शेतकरी आणि पीक विम्यापासून वंचित राहणार नाही. 100% तुमच्या खात्यात आज किंवा 24 तासाच्या आत तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो काही प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच इन्फॉर्मेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.